श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही? संपूर्ण सत्य कथा काय आहे? नमस्कार मैत्रिणींनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. अनेक घरांमध्ये, अनेक भक्तांच्या मनामध्ये एक प्रश्न वारंवार येतो, गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे का नाही? काही लोक म्हणतात की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये. काही लोक म्हणतात की स्त्रियांना पूर्ण अधिकार आहे. मग खरे काय आहे? परंपरा काय सांगते? शास्त्र काय सांगते? आणि संतांनी काय सांगितले आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयाचे संपूर्ण सत्य, कारणे आणि योग्य मार्ग जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुचरित्र म्हणजे काय? सर्वप्रथम आपण समजून घेऊया की गुरुचरित्र म्हणजे काय. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र आणि प्रभावी ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ मुख्यतः श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती या दत्त अवतारांच्या जीवनावर आधारित आहे. हा ग्रंथ संत श्री सरस्वती गंगाधर यांनी लिहिला आहे. या ग्रंथामध्ये भक्ती, धर्म, साधना, गुरुची महिमा, चमत्कार यांचे वर्णन आहे. म्हणूनच अनेक भक्त गुरुचरित्र पारायण करतात. स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असे का म्हणतात? आता हा प्रश्न येतो, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असे का सांगितले जाते? यामध्ये काही परंपरागत कारणे सांगितली जातात. पहिला आहे कठोर नियम. गुरुचरित्र पारायण करताना काही कठोर नियम सांगितले गेले आहेत. उदाहरणार्थ, ब्रह्मचर्य पाळणे, जमिनीवर झोपणे, साधे अन्न खाणे, 7 दिवस नियम पाळणे, शुद्धता राखणे. पूर्वीच्या काळात हे नियम स्त्रियांसाठी पाळणे कठीण मानले जात होते. दुसरा आहे मासिक पाळीचा विषय. पूर्वी समाजात असा समज होता की मासिक पाळीच्या काळात धार्मिक ग्रंथ वाचू नयेत. त्यामुळे काही लोकांनी असा निष्कर्ष काढला की परंतु हा नियम स्त्रियांसाठी बंदी नाही, तर त्या काळातील सामाजिक विचार होते. तिसरा नियम आहे काही अध्याय कठीण आहेत. गुरुचरित्रात काही अध्याय अत्यंत गूढ आणि तपस्वी साधनेचे वर्णन करणारे आहेत. म्हणून काही लोकांनी स्त्रियांना ते वाचू नयेत असे सांगितले. परंतु हे शास्त्रातील स्पष्ट नियम नाहीत. मग स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का? उत्तर आहे हो, नक्की वाचू शकतात. अनेक संतांनी सांगितले आहे की भक्तीमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. भक्तांसाठी आणि भगवंतांसाठी सर्व भक्त समान असतात. अनेक स्त्रिया गुरुचरित्र वाचनात आज भारतामध्ये लाखो स्त्रिया गुरुचरित्र पारायण, दत्तभक्ती, नामस्मरण करत आहेत. अनेक ठिकाणी तर स्त्रियांच्या समूहाने पारायण केले जाते. त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नाही. स्त्रियांनी गुरुचरित्र कसे वाचावे? जर स्त्रियांना गुरुचरित्र वाचायचे असेल तर काही सोपे नियम पाळू शकतात. पहिलं म्हणजे स्वच्छता. स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालून वाचन करावे. दुसरं आहे श्रद्धा. वाचन करताना मन शांत ठेवावे. तिसरं आहे देवाजवळ बसूनच वाचावे. देवघरात बसून वाचन करणे उत्तम मानले जाते.
चौथा आहे नामस्मरण करावे. वाचन सुरू करण्याआधी म्हणावे, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. पूर्ण पारायण नसेल जमले तर अनेक स्त्रियांना घरकाम, मुलं, जबाबदाऱ्या असतात. मग काय करावे? पूर्ण पारायण नसेल जमले तरी एक अध्याय किंवा काही ओव्या किंवा फक्त नामस्मरण सुद्धा केले तरी चालते. भगवंताला श्रद्धा महत्त्वाची असते. काही लोक का घाबरवतात? काही लोक म्हणतात गुरुचरित्र चुकीने वाचले तर दोष लागतो. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. भगवंत कधीच भक्तांना शिक्षा देत नाहीत. जर भक्ती मनापासून असेल तर नेहमी त्यांचा आशीर्वादच मिळतो. गुरुचरित्र वाचनाचे फायदे. गुरुचरित्र वाचल्यामुळे मन शांत होते. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. संकट दूर होतात. श्रद्धा वाढते आणि गुरुची कृपा मिळते. अनेक भक्तांनी अनुभव सांगितले आहेत की गुरुचरित्र पारायणामुळे त्यांच्या आयुष्यात खूप चमत्कार घडले. स्त्रियांसाठी काही विशेष उपाय. स्त्रियांनी जर रोज गुरुचरित्र वाचायचे असेल तर दररोज 11 वेळा श्री गुरुदेव दत्त हा मंत्र नक्कीच म्हणावा. यामुळे मानसिक शांती मिळते आणि घरातील सुख वाढते. संकट कमी होतात. सर्वात महत्त्वाचे सत्य. आता शेवटी सर्वात महत्त्वाचे सत्य मी तुम्हाला सांगेलच. गुरुचरित्र वाचल्यावर स्त्रियांसाठी कोणतीही बंदी नाही बरं का. भक्तीमध्ये स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेदभाव नाही. जो भक्त श्रद्धेने वाचतो त्याला गुरुची कृपा मिळते. म्हणून मैत्रिणींनो, जर तुमच्या मनातही हा प्रश्न असेल की मी गुरुचरित्र वाचू का, तर उत्तर आहे हो, नक्की वाचा. श्रद्धा आणि विश्वासाने वाचा. गुरु तुमच्या जीवनात नक्कीच कृपा करतील. श्री गुरुदेव दत्त. आपण पाहिलं गुरुचरित्र स्त्रियांनी वाचावे की नाही. परंपरा, शास्त्र आणि संतांचे मत आपण पाहूयात. आजचा विषय अनेक घरांमध्ये चर्चेला जाणारा आहे. काही जण म्हणतात खरे काय आहे समजतच नाही. पण प्रश्न इतका निर्माण झाला का? परंपरेत काय सांगितले आहे आणि आजच्या काळात योग्य मार्ग कोणता आहे? आपण या विषयावर संपूर्ण आणि सखोल माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुचरित्राचा इतिहास. सर्वप्रथम आपण गुरुचरित्राचा इतिहास समजून घेऊया. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ मुख्यतः 2 दत्तावतारांच्या जीवनावर आधारित आहे. तुम्हाला मी सांगितलंच आहे. पहिलं म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरं श्री नरसिंह सरस्वती. या दोघांनी पृथ्वीवर अवतार घेऊन अनेक भक्तांचे कल्याण केले. म्हणून चमत्कारिक घटनांचे, शिकवणीचे वर्णन श्री सरस्वती गंगाधर यांनी गुरुचरित्रात केले आहे. हा ग्रंथ सुमारे 53 अध्यायांचा आहे. गुरुचरित्र पारायणाची परंपरा. पूर्वीच्या काळात गुरुचरित्र पारायण खूप कडक नियमांमध्ये केले जायचे. उदाहरणार्थ 7 दिवसात पूर्ण पारायण, जमिनीवर झोपणे, एक वेळच अन्न खाणे, ब्रह्मचर्य पाळणे, मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवणे. या नियमांमुळे गुरुचरित्र पारायणाला तपस्या मानले जायचे. स्त्रियांसाठी नियम का सांगितले गेले? आता आपण मूळ मुद्द्याकडे येऊयात. स्त्रियांसाठी काही लोकांनी नियम का सांगितले? यामागची कारणे 3 आहेत. घरगुती जबाबदाऱ्या. पूर्वीच्या काळात स्त्रियांवर घरकाम, मुलांची काळजी
कुटुंबाची जबाबदारी जास्तच असायची. त्यामुळे 7 दिवस कठोर नियम पाळणे कठीण मानले गेले. म्हणून लोकांनी स्त्रियांना पारायण न करण्याचा सल्ला यामुळेच दिला. दुसरं म्हणजे शुद्धतेचे नियम. पूर्वी धार्मिक परंपरांमध्ये शारीरिक शुद्धतेला खूपच महत्त्व दिले जायचे. समजा स्त्रियांना मासिक पाळी आली तर तिला जेवण देखील दुसऱ्याच्या हातून दिले जात असायचे. काही ठिकाणी आजही स्त्रिया सर्वांपेक्षा अलग बसतात. मासिक पाळीच्या काळात धार्मिक कार्य टाळावे असा समाजाचा समज होता. म्हणून काही लोकांनी स्त्रियांना गुरुचरित्र वाचन टाळण्यास सांगितले. परंतु हा समाजाचा नियम होता, शास्त्राचा नाही. तिसरं म्हणजे ग्रंथातील कठोर साधना. गुरुचरित्रात काही अध्यायांमध्ये अत्यंत कठोर तपस्या आणि संन्यास जीवनाचे वर्णन आहे. म्हणून काही लोकांना वाटले की हा ग्रंथ संन्यासी आणि किंवा पुरुषांनीच वाचावा, पण प्रत्यक्षात असे कुठेही स्पष्ट सांगितले नाही. संतांचे मत काय आहे? अनेक संतांनी स्पष्ट सांगितले आहे की भक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसतो. भगवंतांसाठी सर्व भक्त समान आहेत. अनेक संतांनी स्पष्ट सांगितले आहे, जर स्त्री मनापासून भक्ती करत असेल तर तिला गुरुचरित्र वाचण्याचा पूर्ण अधिकार आहे. दत्तभक्त स्त्रियांची काही उदाहरणे. इतिहासात अनेक स्त्रिया दत्त भक्त होत्या. त्यांनी नामस्मरण, भजन, पारायण, सेवा केली आहे. त्यामुळे स्त्रियांना भक्ती करण्यास कोणतीही अडचण नाही. गुरुचरित्र वाचनाचे खरे तत्त्व. गुरुचरित्र वाचण्यामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. जर वाचन करताना मन शांत असेल, श्रद्धा असेल, गुरुची आठवण असेल तर वाचन अत्यंत फलदायी होते. स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी? त्यामुळे स्त्रियांनी भक्ती करण्यास कोणतीही अडचण नाही. गुरुचरित्र वाचनाचे खरे तत्त्व. गुरुचरित्र वाचनामागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि भक्ती. जर वाचन करताना मन शांत असेल, श्रद्धा असेल, गुरुची आठवण असेल तर वाचन अत्यंत फलदायी होते. स्त्रियांनी कोणती काळजी घ्यावी? जर स्त्रियांनी गुरुचरित्र वाचायचे असेल तर काही साधे नियम पाळू शकतात. पहिलं म्हणजे स्नान करून वाचन करणे, स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे आहे. देवाजवळ बसणे. देवघरात बसून वाचन केल्यास मन अधिक एकाग्र होते. तिसरं आहे मंत्र म्हणणे. वाचन सुरू करण्याआधी म्हणावे, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. चौथा आहे शांत वातावरण ठेवणे. मोबाईल, आवाज आणि गडबड टाळावी. गुरुचरित्र वाचनाचे आध्यात्मिक फायदे. गुरुचरित्र वाचल्यामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात, जसे की मानसिक शांती, आत्मविश्वास वाढणे, संकटातून मार्ग मिळणे, कुटुंबात सुख समाधान वाढणे, भांडण तंटे मिटणे. अनेक भक्त सांगतात की गुरुचरित्र पारायणामुळे त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडले. आजच्या काळात जीवन खूपच व्यस्त आहे, म्हणून प्रत्येकाला पूर्ण पारायण करणे शक्य नसते. तर अशा वेळी काय करावे? रोज एक अध्याय वाचावा किंवा काही ओव्या वाचाव्यात किंवा फक्त नामस्मरण करावे. गुरुभक्तीमध्ये मनाची भावना सर्वात महत्त्वाची असते. सर्वात मोठा गैरसमज. आजही काही लोक स्त्रियांनी गुरुचरित्र वाचले तर खूपच दोष लागतो असे म्हणतात, पण हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. भगवंत कधीही भक्ताला दोष देत नाहीत. जर भक्ती मनापासून असेल तर नेहमी कृपा मिळते. खरंच गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नाही, तर गुरुतत्वाचा जिवंत अनुभव आहे. या ग्रंथात खरंच दत्त अवतारांनी दिलेले अनेक उपदेश आहेत, जसे की गुरुची सेवा, श्रद्धा आणि सबुरी, भक्तीचे महत्त्व,
जीवनातील धर्म. गुरुचरित्र म्हणजे गुरुच्या चरणाशी जोडले जाणे. म्हणूनच गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्रात स्त्रियांचे उल्लेख अनेकांना माहीत नसते की गुरुचरित्रातही स्त्री भक्तांचे उल्लेख आहेत. काही अध्यायांमध्ये स्त्रियांनी केलेली भक्ती आणि त्यांना मिळालेली कृपा सुद्धा सांगितलेली आहे. यातून एकच गोष्ट स्पष्ट होते, गुरुभक्तीमध्ये स्त्री पुरुष असा भेद नाही. पारायण म्हणजे काय, तर गुरुचरित्र 7 दिवसात वाचण्याला पारायण असे म्हणतात. या पारायणामध्ये दररोज काही अध्याय सकाळ वाचन, नियम आणि संयम पाळले जातात. पूर्वी हे पारायण खूप कठोर नियमांमध्ये केले जायचे. स्त्रियांनी पारायण का टाळले जात होते तुम्हाला मागे सांगितलंच आहे. त्याची मुख्य कारणे होती कठोर नियम. पारायण करताना नियम पाळावे लागत असायचे. उदाहरणार्थ उपवास, साधे अन्न, ब्रह्मचर्य, एकाग्रता. स्त्रियांना घरकामामुळे पाळणे कठीण वाटायचे. 7 दिवसांची शुद्धता. पारायण 7 दिवस चालते. या काळामध्ये स्त्रियांना पूर्णपणे शुद्धता पाळावी लागायची. पारायण न करण्याचा यामुळेच काही लोकांनी सल्ला पुन्हा त्यांना दिला आणि वाचनावरती बंदी नाही. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचरित्र वाचनावर स्त्रियांसाठी बंदी नाहीच. फक्त पारायणाचे कठोर नियम पाळणे कठीण असल्यामुळे काही परंपरा तिथून तयार झाल्या. स्त्रियांसाठी सोपा मार्ग. जर स्त्रियांना गुरुचरित्र वाचायचे असेल तर खालील सोपा मार्ग वापरू शकतात. रोज थोडेसे वाचन. दररोज एक अध्याय वाचला तरी सुद्धा चालतो. दुसरं नामस्मरण. श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणजे अत्यंत प्रभावी आहे. आणि तिसरं म्हणजे गुरुवारचा दिवस. गुरुवारी गुरुचरित्र वाचन करणे खूप शुभ मानले जाते. भक्तिभाव. चौथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनात श्रद्धा असणे. गुरुचरित्र वाचनाचे अद्भुत अनुभव अनेक भक्त सांगतात. गुरुचरित्र वाचल्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात, आजार बरे होतात, संकटातून मार्ग मिळतो, आर्थिक परिस्थिती सुधारते आणि आपल्याला मानसिक शांतीसुद्धा मिळते. हे अनुभव आजही हजारो भक्त सांगतात. गुरुची कृपा मिळवण्यासाठी मोठ्या तपस्येची गरज नसते. गुरुची कृपा कशी मिळते तर फक्त 3 गोष्टी आवश्यक आहेत. श्रद्धा, चांगले कर्म. जर या 3 गोष्टी असतील तर गुरु नेहमी भक्तावर कृपा करतात. चांगले कर्म. या 3 गोष्टी असतील तर गुरु नेहमी भक्तावर कृपा करतात. गुरुचरित्र वाचनाची योग्य पद्धत. तुम्हाला जर गुरुचरित्र वाचायचे असेल तर सोपी पद्धत वापरा. स्नान करा, देवाजवळ दिवा लावा, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त हे 11 वेळेस म्हणा. गुरुचरित्र वाचन सुरू करा. अशा प्रकारे केलेले वाचन अत्यंत फलदायी ठरते. आजच्या काळात भक्ती कशी करावी? आजच्या काळात प्रत्येकजण खूप व्यस्त आहे. म्हणून भक्ती करण्याचे काही सोपे मार्ग आहेत. जसे की नामस्मरण, भजन, दत्त मंदिर दर्शन, गुरुचरित्र वाचन. या गोष्टी केल्यानेही गुरुची कृपा आपल्याला मिळते. मैत्रिणींनो, गुरुचरित्र हा पवित्र ग्रंथ आहे. तो श्रद्धा आणि भक्तीने वाचला तर नक्कीच जीवनात सकारात्मक बदल घडतात. स्त्रियांनी वाचावे की नाही हा प्रश्न बाजूला ठेवून भक्तिभावाने वाचन करणे सर्वात महत्त्वाचे आहे. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री गुरुदेव नक्कीच लिहा. गुरुदेवांची कृपा सदैव तुमच्या परिवारावरती टिकून राहावी. महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हिडिओला हाईप द्या आणि जॉईन बटनावरती क्लिक करून चॅनलला नक्की सपोर्ट करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ.